नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्हा ग्रामीण भागातील सर्व विधानसभा मतदारसंघ आणि 2024च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार आणि त्यांचे पक्ष आणि त्यांना मिळालेली एकूण मते. तर पाहूयात सर्व मतदारसंघ आणि निवडून आलेले आमदार. तर सर्वप्रथम आहे बारामती विधानसभा मतदारसंघ. तर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार हे या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते आणि त्यांच्या विरुद्ध योगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली होती. अजितदादा यांना 1,81,132 मते मिळाली आणि ते या ठिकाणाहून बारामतीमध्ये आमदार म्हणून निवडून आले आणि योगेंद्र पवार यांचा या ठिकाणी पराभव झाला. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी पक्ष घड्याळ या चिन्हावरती निवडून आले. तर दुसरे आमदार आहेत इंदापूरचे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 2024च्या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आमदार म्हणून निवडून आले. दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटातून निवडून आले. त्यांनी शरद पवार गटातील हर्षवर्धन पाटील यांचा या ठिकाणाहून पराभव केला आणि ते निवडून आले. तिसरे आमदार आहेत दौंड मतदारसंघातील. दौंड विधानसभा मतदारसंघात 2024ला राहुल कुल यांनी या ठिकाणाहून निवडणूक जिंकली. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. त्यांनी शरद पवार गटातील रमेश थोरात यांचा पराभव करून स्वतः आमदार म्हणून या ठिकाणाहून निवडून आले. त्यांना 1,20,721 इतकं अधिक मताधिक्य मिळालं आणि यांनी रमेश थोरात यांचा पराभव करून या ठिकाणाहून निवडून आले. आणि त्यानंतर पाहणार आहोत शिरूर मतदारसंघ आणि त्या ठिकाणी निवडून आलेले आमदार. शिरूर विधानसभा मतदारसंघातून या 2024ला माऊली आबा कटके हे या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या विरुद्ध शरद पवार पक्षाचे अशोक पवार या ठिकाणून निवडणूक लढवत होते, पण माऊली आबा कटके यांनी मोठ्या मताधिक्याने अशोक पवार यांचा पराभव केला. घड्याळ या चिन्हावरती अजितदादा पक्षातून माऊली कटके यांनी निवडणूक लढवली आणि ते या ठिकाणाहून निवडून आले. यानंतर पाहणार आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघ. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून 2024ला दिलीप वळसे पाटील यांनी या ठिकाणाहून निवडणूक जिंकली होती. ते अजितदादा पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरतून निवडणूक जिंकले. त्यांनी शरद पवार पक्षाच्या देवदत्त निकम यांचा पराभव करून या ठिकाणाहून ते निवडून आले. या ठिकाणाहून 7 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. पुढचा मतदारसंघ आहे भोर. भोर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवलेले शंकर मांडेकर या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले. यांनी या ठिकाणी संग्राम थोपटे यांची सत्ता बदल करून स्वतः आमदार म्हणून या ठिकाणाहून निवडून आले. त्यांनी अधिक मताधिक्य घेऊन संग्राम थोपटे यांचा या ठिकाणाहून पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आमदार म्हणून निवडून आले. यानंतर पाहणार आहोत मावळ विधानसभा मतदारसंघ. मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट घड्याळ चिन्हावरनं सुनील शेळके यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यांनी अपक्ष उभे असलेले बापू बेगडे यांचा या ठिकाणी पराभव केला आणि ते मोठ्या मताधिक्याने या ठिकाणाहून निवडून आले. मावळचे लोकप्रिय आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे आणि ते घड्याळ चिन्हावरून निवडून आले आहेत. यानंतर पाहणार आहोत आपण पुरंदर विधानसभा मतदारसंघ. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून यावर्षी 2024 या वर्षी शिवसेना पक्षाचे विजय शिवतारे या ठिकाणाहून निवडून आले. विजय शिवतारे यांच्या विरोधात संजय जगताप यांनी काँग्रेस या पक्षातून निवडणूक लढवली होती, पण विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांचा पराभव केला आणि ते पुरंदरचे 2024चे आमदार बनले. यानंतर आपण पाहणार आहोत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून यावर्षी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे या ठिकाणून आमदार म्हणून निवडून आले. बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप मोहिते यांचा पराभव केला आणि 50,000पेक्षा जास्त मताधिक्यांनी या ठिकाणाहून दिलीप मोहिते यांचा पराभव केला आणि आमदार म्हणून निवडून आले. यानंतर आपण पाहणार आहोत जुन्नर विधानसभा मतदारसंघ. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी
लढवलेले शरद सोनवणे या ठिकाणाहून निवडून आलेत. शरद सोनवणे यांनी सत्यशील शेरकर, अतुल बेनके यांसारख्या बलाढ्य नेत्यांचा पराभव केला आणि स्वतः अपक्ष म्हणून या ठिकाणाहून निवडून आले. अटीतटीच्या लढतीमध्ये शरद सोनवणे यांनी ही निवडणूक जिंकली आणि ते अपक्ष म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.